खडकवासल्यातनं विसर्ग वाढवल्यानं पुण्यातल्या काही भागात पाणी. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 25 जुलैची पुनरावृत्ती टळली. लष्कर आणि एनडीआरएफमुळे परिस्थिती नियंत्रणात. पावसाचा जोर वाढल्यानं नाशिकच्या गंगापूर धरणातनं विसर्ग वाढवला. गोदापात्राबाहेर दुकानांसह नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. मुंबईला पाणी पुरवठा करणारं मध्यवैतरणाही तुडुंब भरलं. 7 पैकी 5 धरणं 100% भरली. मोडकसागर आणि अपर वैतरणा पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा. उजनी धरण 90%हून अधिक भरलं. धरणातनं 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. पंढरपूर भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या आंबेगावातील माळीण परिसरात डोंगराच्या भेगांमध्ये वाढ. पंचाळे खुर्दमधील 45 कुटुंबांचं वास्तव्य धोक्यात, तर मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला. गणपतीनंतर मराठवाड्यात जाणार. जरांगे काय करतो ते बघू. नारायण राणेंचं आव्हान, तर राणेंना फडणवीसांची फूस. जरांगेंचं टीकास्त्र. मराठा कुणबींना मतदान करू नका. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकरांची भूमिका, तर मनोज जरांगे पाटलांनी आंबेडकरांवर बोलणं टाळलं. अनिल देशमुखांचे आरोप कपोल कल्पित. देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, तर मवियाने चांदीवाला आयोगानंतर कारवाई का केली नाही, फडणवीसांचा सवाल. अजित पवार गटाचे माढ्यातले आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातल्या पवारांच्या घरात झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंह देखील उपस्थित. वक्फ बोर्डाचे अधिकार केंद्र सरकार काढून घेणार. वक्फच्या कायद्यात 40हून अधिक दुरुस्त्या करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा. रविवार ठरला घातवार. नाशिक दिंडोरी मार्गावर कार आणि बसचा अपघात. कारमधल्या 2 जणांचा होरपळून मृत्यू, तर नगर कल्याण मार्गावरील अपघातात 2 महिलांचा मृत्यू. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक. पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनवर 4-2 असा विजय. 98वं मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार. सरहद संस्था असणार आयोजक. 70 वर्षांनंतर होणार राजधानीत माय मराठीचा जागर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.